शेतकरी रोज बोलतोय, आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवता। हे खरीपाचे पैसे आहेत, ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटले होते। हे शासनाचं पाप आहे। शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकडे बघावं लागतंय। ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता, एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता तर 50 हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बोलतोय, आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवता। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, ही 58 कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे, जे आमच्या अधिकाराचे आहेत, जे आमच्या हक्काचे आहेत, ते हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसं शकता? ज्यावेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की 1 महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे वर्ग करावे, अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे? आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत। स्पेसिफिक म्हणून माझा एकच प्रश्न आहे की आपण जे पेंडिंग जे आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे, हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार, हा माझा एकच प्रश्न आहे। राज्य सरकारने ICICI लोंबार्ड कंपनीला हप्त्यापोटी 356 कोटी रुपये 5 महिन्यापूर्वी दिलेले आहेत। उर्वरित केवळ 99 कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे। माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे 5 महिन्यापासून सरकारचे 356 कोटी रुपये जमा आहेत, त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे। मग कंपनीने सरकारच्या 99 कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यास वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे का? केंद्र सरकार व राज्य सरकारची रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही? कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून सुरू करणार? तसेच सरकार उर्वरित 99 कोटी रुपयांचा हप्त्यापोटी शेतकऱ्यांना वेठीस धरण्या ICICI कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार, याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। की यामध्ये 110% जास्त दायित्व 1927 कोटी रुपये दायित्व 2024-25च्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केले आहे। आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून BDS वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे। साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही, पण एक 4-8 दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होतील।